फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल। तर आज आपण आणखीन एक ट्रॅव्हल गाईड पाहणार आहोत। ते म्हणजे आपल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी आपले 2 ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश येथे आहेत। तर त्यापैकी उज्जैन आणि ओंकारेश्वरचा डिटेल ट्रिप प्लॅन मी तुम्हाला सांगणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ओंकारेश्वरचा डिटेल प्लॅन। तर ओंकारेश्वर मध्ये आम्ही कुठे राहिलो किंवा तिथे राहण्याची सोय काय होती किंवा काय काय ऑप्शन आहेत आणि दर्शनासाठी किती वेळ लागला किंवा खाण्यासाठी तिथे काय काय आहे हे सगळे आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता ओंकारेश्वर किंवा महाकालच्या दर्शनासाठी जाण्यासाठी म्हणजेच मध्य प्रदेश मध्ये जाण्यासाठी 3 ऑप्शन आहेत। एक तर बाय फ्लाइट, बाय रोड किंवा बाय ट्रेन। आता बाय फ्लाइट जायचे असेल तर नियरेस्ट एअरपोर्ट आहे इंदोरचे एअरपोर्ट। तिथून तुम्ही बाय टॅक्सी किंवा रेंटल कारनी फिरू शकता। आणि बाय रोड म्हणजे तुम्ही ओन कार किंवा पुण्यातून डायरेक्ट ट्रॅव्हल्स पण अवेलेबल आहेत। आणि थर्ड ऑप्शन आहे बाय ट्रेन। ओंकारेश्वर येथे पोहोचल्यावर राहण्यासाठीचे बेस्ट ऑप्शन म्हणजे गजानन महाराज संस्थानचे भक्त निवास। गजानन महाराज संस्थान भक्त निवासचे बुकिंग हे फक्त ऑफलाईनच होते। ऑफलाईन म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तिथे जाऊनच अवेलेबिलिटी चेक करावी लागते। ऑनलाईन बुकिंग अवेलेबल नाही। ते जर नाही मिळाले तर भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत, ते मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहेत। ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे मध्य प्रदेशच्या खांडवा जिल्ह्यात असून ते नर्मदा नदीवर नैसर्गिकरित्या तयार झालेल्या मंदाता बेटावर वसलेले आहे। आता ओंकारेश्वर मंदिराला जाण्याचे 2 मार्ग आहेत। एक तर तिथे पूल बांधलेला आहे बाय पूल किंवा तुम्ही बोटीने पण जाऊ शकता। आता मंदिरात दर्शनासाठी लागणाऱ्या वेळेबद्दल म्हणाल तर आम्हाला दर्शनासाठी 15 ते 20 मिनिट लागले। पण इथे श्रावण महिन्यात गर्दी असते तर तेव्हा दर्शनासाठी वेळ लागू शकतो। मंदिराचे आर्किटेक्चर हे अतिशय सुंदर असून ते नागर शैलीमध्ये बांधलेले आहे। ओंकारेश्वर महादेवाचे दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या वरच्या बाजूस महाकालेश्वर महादेवाचे मंदिर आहे, तेथे पण नक्की दर्शन घ्या। तेथून नर्मदा नदीचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे। मंदिराच्या आजूबाजूस पण छोटी छोटी बरीच शिवलिंग आहेत, त्याचे पण दर्शन तुम्ही घेऊ शकता। ओंकारेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी जाताना आम्ही बाय पूल गेलो। बाय पूल जाताना तुम्हाला 600 ते 700 मीटर अंतर चालावे लागते आणि रिटर्न येताना आम्ही बाय बोट आलो। तर बोटीने मंदिराला येण्यासाठी प्रत्येकी 50 रुपये तिकीट आहे। तसेच बोटीचे अजून एक ऑप्शन आहे, ते म्हणजे ते आपल्याला पर हेड 200 रुपये घेऊन 2 ते 3 स्पॉट दाखवतात, ज्यामध्ये शंकराचार्याची 108 फूट उंच मूर्ती, त्याचबरोबर डॅम आणि नर्मदा व कावेरी नदीचा संगम असे 2 ते 3 पॉइंट्स पाहायला मिळतात। त्यानंतर आम्ही गेलो ममलेश्वर ज्योतिर्लिंग महादेवाचे दर्शन घेण्यासाठी। तर आता आपण आलो आहोत ओंकारेश्वर येथील ममलेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी। आणि ओंकारेश्वरचं दर्शन, ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंगाचं दर्शन इथल्या दर्शनाशिवाय अपूर्ण आहे। तर तुम्ही ओंकारेश्वर इथे आलात तर हे मंदिरापासून अगदी 200 ते 400 मीटर अंतरावरती हे मंदिर आहे। तर इथे पण येऊन नक्की दर्शन घ्या। तर ममलेश्वर महादेवाच्या मंदिराचे आर्किटेक्चर, इथले कोरीव नक्षी काम हे सगळेच पाहण्यासारखे आहे, तर इथले दर्शन नक्की घ्या। आता ओंकारेश्वर इथे आल्यावर जर तुम्हाला लंच, ब्रेकफास्ट, डिनर साठी कुठे जायचे असेल तर प्रसादम हे बेस्ट ऑप्शन आहे। मंदिरापासून हे रेस्टॉरंट 2 ते 3 किलोमीटर आहे। थोडेसे दूर असले तरी त्या भागातील हे एकच रेस्टॉरंट मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन। तर हा होता ओंकारेश्वरचा डिटेल ट्रिप प्लॅन, ज्यामध्ये आपण पाहिले की ओंकारेश्वरला पोहोचायचे कसे, त्याचबरोबर तिथे राहायचे कुठे आणि खाण्यासाठीचे बेस्ट ठिकाण। तर या सर्व माहितीनंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ओंकारेश्वर पासून ते उज्जैनचा पूर्ण डिटेल ट्रिप प्लॅन। हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट करा, आम्ही त्याला नक्की रिस्पॉन्ड करू। आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।